नमस्कार मंडळी. तर आज आपण एक रानभाजी बनवत आहोत जिचं नाव आहे भारंगीण. तुम्ही याआधी ही भाजी कधी बघितली आहे का, खाल्ली आहे का, मला नक्की कमेंट करून सांगा. तर कोकणामध्येही इझिली अवेलेबल होते, म्हणजे बाजारात सुद्धा सीझननुसार ही अशी पुडी करून विकायला म्हणजे विकत मिळते. तर आई बाबा घेऊन आले होते. बघू शकता अशा प्रकारची लांब लचक पानं असतात तिला आणि खायला खूप पौष्टिक आहे. त्यामुळे जेव्हा सीझन असतो तेव्हा नक्की एक दोनदा तरी करून खावी ही. तर सर्वात आधी मी पाण्यामध्ये मीठ घातलंय आणि त्याच्यामध्येही छान भिजत ठेवले, म्हणजे काही किडी वगैरे असतील तर त्या निघून जातात. एक 10 मिनिटं भिजत ठेवायची आणि तोपर्यंत मी जी चणा डाळ असते ती सुद्धा अशी भिजत ठेवली होती, कारण ह्या भाजीमध्ये चणा डाळ खूप छान लागते. तर 10-15 मिनिटं झाली होती भाजी भिजत ठेवून. बघू शकता पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळे त्याची जी पानं आहेत ती मस्त अशी टवटवीत झालेत आणि मस्त स्वच्छ झालेत. आता ही भाजी आपण निवडून घेऊया. तर ही भाजी निवडण्यासाठी तिची जी पानं आहेत ती आपल्याला देठापासून वेगळी करायची आहेत, कारण हे देठ आहेत ते बऱ्यापैकी कठीण असतात शिजायला आणि कचकचीत अशी लागतात, भाजीमध्ये खाल्ले जात नाहीत. त्यामुळे पानं अशी आपल्याला व्यवस्थित निवडून घ्यायची आहेत. जून पानं आहेत त्याच्यामधला जो देठ असतो, म्हणजे मधली शीर असते ती सुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहेत. कोवळ्या पानांची जी मधली शीर असते ती इझिली शिजली जाते, पण जून जी मोठी पानं असतात त्याची अशी कडेची पानं आहेत ती आपल्याला काढून घ्यायची आहेत. अशी प्रॉपर हिला नीट करून घ्यायची, म्हणजे खूप छान भाजी तयार होते आणि चवीलाही खूप छान लागते. आता आपल्याला ही भाजी आहे ती चिरून घ्यायची. मग तुम्ही आडाळ्यावर किंवा सुरीने चॉपरने कसंही चिरू शकता, पण एकदम बारीक चिरायचं. आई चॉपरपेक्षा बारीक चिरतात, म्हणजे चॉपरला पाठी टाकतात. बघू शकता तुम्ही, त्यांनीच नीट वगैरे करून दिलेली आहे मलाही. तर व्यवस्थित त्यांनी चिरून घेतली. आता आपल्याला ह्या भाजीची पुढची प्रोसेस, मेन प्रोसेस करायची आहे, म्हणजे ही जी भाजी आहे ती आपल्याला उकडून घ्यायची आहे, कारण ही रानभाजी आहे, हिच्यामध्ये बऱ्यापैकी कडवटपणा तुरटपणा असतो. तो जर तसाच ठेवला ना तर ती भाजी अजिबात खाल्ली जात नाही. म्हणून आपल्याला याच्यामध्ये ग्लासभर सारखं पाणी घालून हिला 2 ते 3 मिनिट छान उकळून घ्यायचं आहे, म्हणजे त्यातील जो राप असतो, जो तुरटपणा असतो तो निघून जायला मदत होते. बघू शकता छान असं पाणी फेसाळतंय. आता मी 2 ते 3 मिनिटानंतर गॅस बंद केलाय आणि तुम्हाला दाखवते खाली जे उरलेलं पाणी आहे त्याचं पिवळट पाणी निघतं. हे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर कोणतीही एखादी चाळणी किंवा जे आपण भाजी धुण्यासाठी गाळणी वापरतो ना, तशा टाईपमध्ये मी ही गाळणी घेतलेली आहे. याच्यामध्ये सगळी भाजी व्यवस्थित घालायची. खाली एक ताट ठेवलंय, म्हणजे सगळं पाणी निथळून जायला मदत होते. आणि भाजी गरम असल्यामुळे चमच्याच्या साह्याने तिला हलकं हलकं दाबत त्यातील पाणी आहे ते काढून घेतले. खाली बघू शकता ताटामध्ये साठलेलं पाणी, पण तरी सुद्धा आपल्याला हातात घेऊन असं घट्ट पिळून घ्यायचंय, म्हणजे त्याच्यातील जेवढं पाणी आहे तेवढं आपल्याला सगळं काढून घ्यायचंय. बघू शकता म्हणजे जेवढं शक्य होईल तितकं यातलं पाणी आपण काढून घ्यायचंय. आणि पाणी काढून झाल्यानंतर त्याचा जो गोळा होतो भाजीचा तसं सुट्टा सुट्टा करून घ्यायचंय, म्हणजे आपण पनीरला वगैरे कसं छान कुस्करतो त्या टाईपमध्ये ही अशी कुस्करून वेगळी वेगळी करून घ्यायची. तशीच जर का आपण फोडणीला टाकली ना तर व्यवस्थित त्याला मसाले लागत नाहीत आणि अशी गट्टू गट्टू राहतात. त्यामुळे व्यवस्थित तिला सुट्टी करून घेतले आणि जेवढी भाजीचा कीस पडेल ना तेवढाच आपल्याला बारीक असा कांदा चिरून घ्यायचा आहे, म्हणजे भाजी छान तयार होते. आता मी कढईमध्ये पळीभर सारखं तेल घातले. तेल चांगलं गरम झालं की हा सगळा कांदा आहे तो तेलामध्ये घालायचा. गॅस आहे तो मोठाच ठेवायचा आणि कांदा 2 ते 3 मिनिट छान असा परतून घेतला की असा साईडला करून मध्ये जे तेल उरतं त्याच्यामध्ये आपल्याला ठेचून घेतलेली लसूण घालायचे. 7 ते 8 पाकळ्या आहेत लसूणच्या. लसूण चांगली तेलावरती परतून झाली की छान कांदा आणि लसूण मिक्स करायचं आणि 1 ते 2 मिनिट मोठ्या गॅसवरती याला परतत राहायचंय, म्हणजे कांदा आहे तो चांगला भाजला जातो. आता याच्यामध्ये अर्धा चमच्यासारखी हळद घातली. तसं बघायला गेलं तर पालेभाजी असते ती हिरव्या मिरचीचीच केली जाते, पण आमच्याकडे ही भारंगीणीची भाजी आहे ती लाल तिखटामध्ये खूप आवडीने खातात. तुम्ही एकदा अशीही ट्राय करून बघा, खूप छान होते. तर हळद आहे ती घालून झाल्यानंतर छान परतून घेतला कांदा की आपल्याला याच्यामध्ये लाल तिखट घालायचंय. जे पण तुम्ही घरी खाता ना ते कोणतंही तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. मी ते 2 चमचे घातले. तिखट घालून झाल्यानंतर सुद्धा आपल्याला छान असं परतून घ्यायचंय. आणि आता याच्यामध्ये आपल्याला 1 चमच्यासारखी धना पावडर घालायचे आणि छान मिक्स करून घ्यायचं. पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण घातली ना तर खूप छान चव येते. आता जी आपण चणा डाळ भिजत ठेवली होती ती याच्यामध्ये घालायची. किमान 2 तास तरी चणा डाळ चांगली भिजली गेली पाहिजे, मगच ती भाजीमध्ये छान शिजली जाते.
आता छान मिक्स करून घ्यायचं। कधीही पालेभाजीमध्ये आपण मीठ आहे ते लास्टला घालतो, कारण पालेभाजी आळून कमी होते, त्यामुळे अंदाज चुकण्याची शक्यता असते, त्यामुळे मीठ आहे ते मी लास्टला घालणार आहे। आता छान मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून 1 ते 2 मिनिट वाफ द्यायची आहे, म्हणजे जी चणा डाळ आहे ती वाफेवर छान शिजली जाते, म्हणूनच ती व्यवस्थित भिजली गेलेली पाहिजे। आता छान मिक्स करून घेतलं। आपण जी भाजी अशी सुटसुटीत करून घेतली होती ती याच्यामध्ये घालायची। बघू शकता एकदम छान बारीक चिरली गेलेली भाजी असली ना तर ती छान अशी मिक्स होते आणि खातानाही छान लागते। आता आपल्याला भाजी आहे ती छान मिक्स करून घ्यायची आणि झाकण ठेवून पुन्हा तिला वाफ द्यायची, म्हणजे वाफ मिळाली ना की भाजी आहे ती बऱ्यापैकी कमी होते पालेभाजी। तर वाफ येण्यासाठी आपल्याला वरून हलकसर पाणी असं मारायचं आहे, खूप जास्त पाणी ओतायचं नाही, नाहीतर मग ती पचपचित होते भाजी, त्यामुळे हलका पाण्याचा भपका देऊन वाफेवरती शिजवून घ्यायची, छान मिक्स करून घ्यायची। आता ती बऱ्यापैकी कमी होते। आता भाजीचा अंदाज आपल्याला येतो, तर ह्या स्टेजला मीठ घालायचं आहे। तुम्ही जेवढं मीठ खाता ना तेवढंच चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालू शकता। मी चमचाभर मीठ घातले। मीठ घातल्यानंतर भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, नाहीतर कुठे खारट कुठे अळणी होते, म्हणून 1 ते 2 मिनिट छान मिक्स करून घेतली की झाकण ठेवून पुन्हा वाफवून घ्यायची आणि मग लास्टला याच्यामध्ये ओलं खोबरं घालायचं आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट घातलात तरी चालेल आणि आपली मस्त अशी भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। जर आवडली रेसिपी तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हाच अशा रेसिपींसोबत भेटू। बाय बाय।